तर सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीमध्ये सध्या 2,12,651 क्युसेक विसर्गाने पाणी प्रवाहित होते। इतिहासात पहिल्यांदा सीना नदीला पूर आलेला दिसून येतोय। माढा तालुक्यामध्ये 16 गावांमध्ये तर करमाळा तालुक्यात 10 गावात सीना नदीचं पात्र सोडून पाणी वाहू लागलेलं आहे आणि त्यामुळे साधारण 1800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। ही पूरस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची होत चाललेली आहे। माढा तालुक्यातील शिंगवाडामध्ये 9 लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय। संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथक सुद्धा सगळीकडे तैनात करण्यात आलेलं आहे। तर करमाळ्यातल्या संगोबा इथे 90 लोक पुराच्या पाण्यात अडकले। सीना नदीने पाण्याचं पात्र सोडल्यानंतर महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली। करमाळा प्रशासनाकडून संगोबा इथे नागरिकांना मदत पोहोचवण्यास प्रयत्न सुरू आहे आणि माढा तालुक्यातील रिधोरे गावात पुरात अडकलेल्या 8 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। तर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आलाय। चांदणी धरणामध्ये प्रचंड पाणी आहे। शिवारात सगळीकडे पाणी शिरलंय। ड्रोनच्या माध्यमातून चांदणी धरणाची भयंकर दृश्य पाहायला मिळतात आणि या ड्रोनच्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा पद्धतीने परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आलेला आहे। पात्र सोडून नदी बाहेर वाहू लागलेली आहे। तर छोटे मोठे पूल जे आहेत तेही पूर्णपणे या पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आपण बघतोय मराठवाडा प्रचंड पावसाने झोडपून काढलेला आहे। जिथे कधी पूरस्थिती नव्हती अशी प्रचंड पूरस्थिती आता निर्माण झाली आहे।